नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिरवली या गावी आलेलो आहे। आपण जे दृश्य बघत आहात ते शिरवली येथील ग्रामदैवत जय बजरंग यांचं आहे। भाऊसाहेब रामचंद्र जगदाळे आपल्याला या गावात जे पारायण सुरू होतं त्या पारायणाची माहिती आपल्याला सांगत आहेत। जय बजरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिरवली आणि या शिरवली गावामध्ये पारायण अखंड हरिनाम सप्ताह गेले 42 वर्ष अखंडपणे चालू आहे। आणि आमच्या गावचे श्रद्धास्थान असलेले हनुमंतरायाचे स्वयंभू मूर्ती आणि त्यांचे प्रेरणा घेऊन शनी अखंड हरिनाम सप्ताह गेले 42 वर्ष अखंडपणे चालू आहे। तरुणपोराला सर्व धन्यवाद व्यक्त करतो। शेवटची प्रार्थना आहे, दहीचा बंद होईल, शिवच्या बंद झाले की कार्याचा बंद होईल, आरती घेतली जाईल, प्रसाद होईल, सर्वांना सुट्टी दिली जाईल। पुढे त्यांची दही जाताना शेवटची प्रार्थना करतो। आपण जर थोडीफार मोठी सेवा केली तो देवाला एक प्रार्थना करा आणि एवढीच प्रार्थना करा का आमच्या मुखातून कोणाची निंदा घडणार नाही अशी आम्हाला सद्बुद्धी दुसरी आणखी प्रार्थना करतो, तुम्ही कुठेही काम करा, कोणत्याही पक्षात काम करा, मतदान करा। आपला हक्क असतो, आपला राईट्स असतो, आपले अधिकार असतात, त्यापासून वंचित राहायचं नसतं, ठीक आहे। उलट येणाऱ्या काळात एक अमेंडमेंट झाली पाहिजे, जी माणसं मतदान करण्यात त्याला पण पेनल्टी दिली पाहिजे, म्हणजे मोठा दंड दिला पाहिजे। त्यामुळे तुम्हाला कोणा कर्मांची पेनल्टी सगळे आधार कार्ड घेऊन पडत जाते, ती सक्तीचा पाहिजे, कारण त्याच्यामुळे देश खरत असतो। त्यामुळे सर्वांनी मतदान करा आणि दुसरे महत्त्वाचे देशाशी धर्माशी एकनिष्ठ राहा। आपण माझ्या आवडीचे गाणे पाहतो युट्यूबला सांगितलं, मी बाहेरून आलोच नाही, मी त्यालाच आत हरी बाहेर हरी हरीने घरी पडलो, आतमध्ये मी बाहेर मी उलट तुझ्या आतमध्ये मी म्हणून तू ठीक आहे, मी जर बाहेर आलो तर तुला उचलली फेकवली, राम बरोबर उचललीच ते मी तुला पकडला। आता जो कृष्ण गोकुळात कोणाला सापडला नाही, वृंदावनामध्ये मथुरेत कोणाला सापडला नाही, तू जर तिला सापडला तर तो वजन आवाजच वाढला पाहिजे, यशोदे दार उघड, माझं म्हणणं ऐकून घे, हे घे पुरावा, यशोदे दार उघड, माझं म्हणणं ऐकून घे। कृष्णाचा गोळी अर्ध्या कमी जाऊन कृष्णाने विचार केली, कोणाला सापडायला लोक मला लोक कसं म्हणतील, कृष्णाने परत एकदा लवकर वापर केला, तिथं मुलाचं रूप धरलं। संके राम विने हो आपल्या सोबत आहे ते हनुमंत जगन्नाथ जगदाळे, ते आपल्याला या हनुमानाविषयी माहिती सांगत आहेत। हे स्वयंभू देवस्थान कसे आहेत या संदर्भात। हे आमचं स्वयंभू देवस्थान पूर्वजांनी सांगितलेल्या पद्धतीनं ही स्वयंभू मूर्ती आहे शिळा याच्या खाली, आणि आमच्या अशी शास्त्रात नोंद आहे की हनुमानाचं तिसरं उड्डाण ज्यावेळी लंकेला हनुमान जात असताना तिसरं उड्डाण हे आमच्या या ठिकाणी असल्यामुळे ती शिळा आजवर जिथं धारित केली आहे। आणि आमचं हे जागृत देवस्थान आहे। आमच्या गावामध्ये कुठलीही एखादी व्यक्ती सर्प चावली असली आणि जर या मंदिरात ती आली तर आजपर्यंत ती कधी दरवली नाही। आमचे एक नगारा सिस्टम आहे, ती नगारा जर आम्ही त्या नगाऱ्या वाट टाकला तर त्या मूर्तीला घाम सुटला जातो, अशी स्वयंभू मूर्ती आहे आणि जागृत देवस्थान आहे आमचं। आणि सदैव आमच्या या मंदिरामध्ये नंदादीप ही
कधीच बुजली जात नाही. ती नंदादीप कायमस्वरूपी चालू असते आणि या गावचं पूर्णत्व या बजरंगबलीवर अवलंबून असतं. असं आमचं ग्रामदैवत श्रद्धास्थान जय बजरंगबली आणि समोरील मूर्ती. शंकरराव पांडुरंग जगदाळे हे आपले मानदेश भूषणशी बोलत आहेत. आमच्या गावची पारंपरिक भैरवनाथाची यात्रा बरेच दिवसापासून पारंपरिक असल्यामुळे त्या भैरवनाथाच्या पालखीचं अत्यंत महत्त्व असून संपूर्ण संध्याकाळी 9 वाजता पालखीचं प्रस्थान होतं आणि संपूर्ण गावातून संपूर्ण ग्रामस्थ यामध्ये सहभागी होतात आणि गुण्या गोविंदानं वर्षातून एक वेळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संध्याकाळी 9 वाजता पालखी निघाल्यानंतर सर्व देवांची आरती होते. स्वयंभू मारुतीरायांच्यापासून आत्ता नुकत्याच रामलक्ष्मी सीताचं प्राणप्रतिष्ठा झाली असून विठ्ठल मंदिरातून भैरवनाथाच्या पालखीचं प्रस्थान होऊन गावातून मिरवणूक झाल्यानंतर पाठीचं भैरवनाथ मंदिरामध्ये पालखीचं आराम केला जातो. नंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा जंगीफाड केला जातो. हे बरेच दिवसापासून आहे. तसेच 9 दिवसाचा जो आमचा स्वयंभू मारुतीराय आहे, मारुतीरायांच्या जन्मोत्सवापासून 9 दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर माऊलींचं पारायण केलं जातं. सर्व ग्रामस्थ मुंबईकर, सर्व फौजी व इतर संपूर्ण स्टाफ सहभागी पूर्ण महाराष्ट्रातून यामध्ये सहभागी होतात आणि गुण्या गोविंदाने कार्यक्रम साजरा केला जातो. तरी आपल्या सर्वांनी या भैरवनाथ मंदिरामध्ये भैरवनाथ पालखीचा आणि या कार्यक्रमाचा उत्साहामध्ये सहभागी ही विनंती. शिरवलीकरांनी पारायणाची माहिती सांगितली, त्याचबरोबर भैरवनाथची यात्रा कशा पद्धतीने भरवली जाते हे सांगितलेलं आहे. पण या गावची आपल्याला एक वेगळंपण काय आहे, हे वेगळंपण आपल्याला या गावचं वेगळंपण काय आहे हे ज्ञानेश्वर व्यंकटराव जगदाळे आपल्याला सांगत आहेत. आमच्या गावचं ही स्वयंभू मारुतीची मूर्ती आहे आणि या निमित्त आम्ही श्रावण महिन्यामध्ये भंडारा साजरा करतो. भंडारा आमचा आगळा वेगळा आहे. भाकरी आणि भाजी असा आमचा भंडारा असतो. काही लोकांनी सुशिक्षित लोकांनी ठरवलं की भाकरी आणि भाजी काय करायचे म्हणून एक वेळ खीर करूया असं सर्व गावकऱ्यांनी ठरवलं होतं. पण त्याची प्रचिती अशी आली, एक वर्षी खीर बनवण्यासाठी सकाळपासून आम्ही खीर बनवायला सगळं गाव सज्ज झालं, परंतु पूर्ण दिवस गेला, रात्र गेली तरीसुद्धा ती खीर शिजली नाही. दुसरी दिवशी खालून पासून करपाई लागली खीर, पण ते खीर काय पूर्णपणे शिजली नाही. शेवटी आम्हाला बाजरीची भाकरी आणि आमटी याचाच आम्हाला नैवेद्य द्यावा लागला. त्यावेळेला आमच्या हनुमंतरायांनी ते मान्य केलं आणि तेव्हापासून ठरवले की भाजी भाकरीशिवाय भंडारा साजरा करायचा नाही. श्रावण महिन्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आम्ही गावकरी सर्वजण एकत्र येऊन भंडारा मोठ्या उत्साहाने साजरा करतो. याची ख्याती संपूर्ण तालुकाभर आहे. अख्ख्या गावातील आजूबाजूचे प्रत्येक लोक हे जेवण करण्यासाठी येतात आणि भरपूर जेवण करून सर्वजण संतुष्ट होतात. अशी आमच्या या मारुतीरायाची ख्याती आहे. हा भंडारा मारुतीच्याच नावाने केला जातो आणि तो श्रावण महिन्यामध्ये आम्ही मोठ्या सर्व उत्साहाने आनंदाने पूर्ण गावकरी एकत्र येऊन करत असतो.